नमस्कार, नांदेड स्पीक्समध्ये आपले स्वागत आहे। नांदेडचा इतिहास महाराष्ट्राचा ध्यासमध्ये आज आपण जिल्हा परिषद हायस्कूल शाळा येथे आलेले आहोत। या ठिकाणी एक्झाम सेंटर असल्यामुळे 10वीचा जो पहिला पेपर आहे या ठिकाणी कशा पद्धतीने विद्यार्थी व पालकांची ह्यांना सहकार्य लाभलं हे आपण येथील मॅम आपला अल्पपरिचय। नमस्कार, मी सौ उषा वसंतराव खानापूरकर, जिल्हा परिषद हायस्कूल धर्माबाद या प्रशालेची मी मुख्याध्यापिका आहे। तशी परीक्षेची मी केंद्र संचालिका आहे। माझ्या परीक्षा केंद्रावर आज मराठीचा पेपर सुरू आहे आणि 239 परीक्षार्थी आज परीक्षा देत आहेत आणि परीक्षा अतिशय सुरळीत, गैरमार्गाचा अवलंब न करता अगदी शांततेत पार पाडत आहे। यासाठी सगळं माझ्या सहकार्यांचं श्रेय, पोलीस विभाग या सगळ्यांनी मला अतिशय मोलाचं असं सहकार्य करून परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी मनापासून सहकार्य करत आहेत। त्याबद्दल मी त्या सगळ्यांचे आभारी। तसेच सर्व परीक्षार्थ्यांना मी परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा देते। सर, आपण विद्यार्थ्यांना काय सांगू शकता? विद्यार्थ्यांनी व्यवस्थितरित्या जर अभ्यास केलं तर पास व्हायला अगदी सोप्या पद्धतीच्या परीक्षेचे पॅटर्न आहे। त्यामुळं मोजक्या शब्दामध्ये जर लिहून अगदी कमी मार्क्स मिळवलं तरी विद्यार्थी पास होतात। गैरमार्गाचा अवलंब न करता व्यवस्थितरित्या ते पास होऊ शकतील। सर, आपण काही सुचवू शकणार विद्यार्थ्यांना? आपले जी मुलं आहेत त्यांनी जर म्हणलं अभ्यास केला तर काय पेपर एकदम सिंपल आहेत म्हणलं, त्यामध्ये काही अवघड नाही। फक्त मुलांनी म्हणलं अभ्यास करणं आवश्यक आहे। सर, आपण शाळेचे मी इथं बैठे पथकामध्ये आहे। जिल्हा परिषद हायस्कूल येताळा येथे सहशिक्षक आहे। आपण आजचा जो पहिला पेपर आहे मराठीचा, तर या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांना काय सांगू इच्छिता? विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास करावं आणि कोणत्याही प्रकारच्या गैरमार्गाचा अवलंब न करता प्रामाणिकपणे परीक्षा द्यावी। कारण विद्यार्थ्याच्या गुणांपेक्षा त्याच्यामध्ये जी ॲबिलिटी असते त्याला महत्त्व आहे। त्याच्यामुळं गुणांच्या मागे न लागता समजून घेऊन पेपर लिहावा आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करून घ्यावा। विद्यार्थ्यांना परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा। या ठिकाणी जिल्हा परिषद हायस्कूल या ठिकाणी सर्व कर्मचारी वर्ग व पर्यवेक्षक वर्ग या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी शुभेच्छा ह्या दिलेल्या आहेत व त्यांनी विद्यार्थ्याच्या पुढील भविष्यासाठी त्यांनी चांगल्या वाटचालीसाठी अतिशय उत्तम पद्धतीने मार्गदर्शनही केलेले आहे।